मी मधुरिमा. आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर MH सेट 2021 च्या प्रिपरेशनसाठी. आतापर्यंत आपण डिस्कस केले होते 2019 चा होल क्वेश्चन पेपर आपण डिस्कस केला होता. इथून पुढे जेवढे काही क्वेश्चन्स असतील ते आपण काय करणार आहोत, टॉपिक वाईज घेणार आहोत. म्हणजे जसं हा इम्युनॉलॉजी टॉपिक आहे, तर ह्या इम्युनॉलॉजी टॉपिक मधून 2011 पासून 2018 पर्यंत किती क्वेश्चन्स विचारले होते हे सगळे मी सॉर्ट आउट केलेले आहे आणि त्याचं आपण टॉपिक वाईज डिस्कशन करणार आहोत. जसं हा चॅप्टर झाल्यानंतर सेल बायोलॉजी आहे किंवा म्युटेशन्स वरती काय काय क्वेश्चन्स विचारले गेले, अशा प्रकारे आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. सो आजच्या या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत इम्युनॉलॉजी टॉपिक वरचे. जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला, जेणेकरून मलाही एक प्रकारचं मोटिवेशन मिळेल. सो स्टार्ट करूयात इम्युनॉलॉजीचा. फर्स्ट क्वेश्चन काय विचारले बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इम्यून सेल्स हॅज द बोथ मायलॉइड अँड लिम्फॉइड लिनिएजेस. क्वेश्चन विचारलाय नोव्हेंबर 2011 मध्ये. सो ऑप्शन दिलेत नॅचरल किलर सेल, डेंड्रायटिक सेल, मास्ट सेल अँड मोनोसाइट. आता सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की सेल फॉर्मेशन कुठे होते. आपल्या ज्या बॉडीमध्ये जेवढ्या काही सेल्स आहेत, पर्टिक्युलरली ब्लड सेल्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये WBCs, RBCs, प्लेटलेट्स येतात, तर ह्या सगळ्या फॉर्म कुठे होत असतात, तर ह्या फॉर्म होत असतात बोन मॅरोमध्ये. ऑब्विसली ह्याचे जे लोकेशन्स आहेत हे चेंज होतात डिपेंडिंग ऑन द एज, पण पर्टिक्युलरली यंग एजमध्ये जे आहे ते बोन मॅरोमध्ये फॉर्मेशन होत असते. आता बोन मॅरोमध्ये जेव्हा फॉर्म होतात तर तेव्हा ह्या सेल्स काय असतात, तर ह्या सेल्स असतात हिमॅटोपोएटिक स्टेम सेल. हिम मीन्स ब्लड, म्हणजे ह्या सगळ्या सेल्सला आपण काय म्हणतो, हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स. आणि स्टेम सेल्सची प्रॉपर्टी तर तुम्हाला माहिती की स्टेम सेल्सला आपण ज्या कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये टाकू तर त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या गोष्टीचं ते फंक्शन करू शकतात. मग आता हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स ज्या आहेत त्या फर्दर दोन लिनिएजेस मध्ये डिवाइड होतात. कोणते दोन लिनिएजेस आहे, एक आहे मायलॉइड लिनिएजेस आणि दुसरा कोणता लिनिएजेस आहे, तर दुसरा लिनिएजेस आहे लिम्फॉइड लिनिएजेस. आता मायलॉइड लिनिएजेस जो आहे त्याच्या थ्रू कुठले सेल्स फॉर्म होतील, ह्या लिनिएज थ्रू फॉर्म होतील मायलॉइड डेंड्रायटिक सेल्स, ह्या लिनिएज थ्रू फॉर्म होतील मॅक्रोफाजेस, ह्या लिनिएज थ्रू मोनोसाइट्स. ऑब्विसली मोनोसाइट्सचा नंबर ऑफ फोल्डिंग वाढतात तेव्हा आपण त्याला मायक्रोफॉजेस म्हणतो. त्यानंतर ह्या लिनिएजेस थ्रू न्यूट्रोफिल्स फॉर्म होतील, इओसिनोफिल्स फॉर्म होतील. सो दीज आर द सेल्स विच इज गेटिंग फॉर्म फ्रॉम दिस लिनिएजेस मायलॉइड. त्यानंतर मग आता हे हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स जर लिम्फॉइड लिनिएजेस मध्ये गेल्या तर नावावरूनच आपल्याला समजते, काय समजते, लिम्फोसाइट्स फॉर्म करतात. बट नॉट ओनली द लिम्फोसाइट, लिम्फॉइड डेंड्रायटिक सेल्स ते फॉर्म करतात आणि त्यानंतर ते फॉर्म करतात बी सेल्स, ज्याला आपण बी लिम्फोसाइट म्हणतो, आणि सायमल्टेनियसली दे आर ऑल्सो फॉर्मिंग द टी सेल, ज्याला आपण टी लिम्फोसाइट्स म्हणतो. सो अशा प्रकारचे हे दोन लिनिएजेस आहेत. क्वेश्चन काय विचारलाय, which one of the following immune cells has both myeloid and lymphoid lineages. कुठल्या सेल्स साठी दोन्ही लिनिएजेस आहेत, तर इथे तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल तर डेंड्रायटिक सेल मायलॉइड लिनिएजेसच्या अंडर पण येते आणि लिम्फॉइड लिनिएजेसच्या अंडर पण डेंड्रायटिक सेल येते. सो द करेक्ट ऑप्शन इज द डेंड्रायटिक सेल. पुन्हा एकदा आपण डायग्रामॅटिकली बघूया की कशा प्रकारे आपण त्यांना डिवाइड करू शकतो. बघा इथे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते ही जी वरची आहे ती काय, हिमॅटोपोएटिक स्टेम सेल आहे. दोन लिनिएजेस मध्ये गेली, एक लिनिएज आहे मायलॉइड, दुसरं लिनिएज आहे लिम्फॉइड लिनिएजेस. आणि ऑब्विसली मायलॉइड लिनिएजेस मधून काय लँगरहॅन्स सेल्स, इंटरस्टिशियल डेंड्रायटिक सेल्स, मायलॉइड डेंड्रायटिक सेल्स फॉर्म झालेले आहेत. आणि हा जो लिम्फॉइड आहे त्या लिम्फॉइड पासून लिम्फॉइड डेंड्रायटिक सेल्स असे फॉर्म झालेले आहेत. म्हणजेच एकंदर काय की मायलॉइड आणि लिम्फॉइड ह्या दोन्हींमध्ये काय कॉमन आहे, तर डेंड्रायटिक सेल हे दोन्ही लिनिएजेस मध्ये येतात. सो द करेक्ट ऑप्शन इज द डेंड्रायटिक सेल्स. आणि डेंड्रायटिक सेल्स बद्दल आणखी सांगायचं झालं तर ही काय अँटीजेन प्रेझेंटिंग सेल आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो दॅट इज द प्रोफेशनल अँटीजेन प्रेझेंटिंग सेल. ही अँटीजेन प्रेझेंट करत असते. कोणाला प्रेझेंट करते, तर ह्या ज्या लिम्फॉइड सेल्स आहेत, जे पर्टिक्युलरली टी सेल्स जे आहेत त्यांना प्रेझेंट करत असते. तर हे एक पर्टिक्युलर टाईपचं मेकॅनिझम आहे जे तुम्ही इम्युनॉलॉजीमध्ये स्टडी केलं असेल ग्रॅज्युएशन लेवलला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय विचारले, विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन बी युज्ड फॉर द डिस्टिंग्विशिंग अँड ऍक्टिव्हेटेड टी लिम्फोसाइट
फ्रॉम द नाईव्ह टी सेल. क्वेश्चन विचारलाय नोव्हेंबर 2011 मधून. प्रश्नामध्ये त्यांनी हे सांगितले की तुम्ही कसं डिस्टिंग्विश करणार आहे ऍक्टिव्हेटेड टी लिम्फोसाइट आणि नाईव्ह टी लिम्फोसाइट. आता टी लिम्फोसाइट जे आहे त्याचे दोन प्रकार आहेत, नाईव्ह आहे आणि दुसरी कोणती आहे ऍक्टिव्हेटेड. मग नाईव्ह जी लिम्फोसाइट आहे किंवा टी सेल आहे ती नाईव्ह आणि ऍक्टिव्हेटेड मध्ये काय डिफरन्स आहे. नाईव्ह दॅट मीन्स न्यू म्हणजे आतापर्यंत कुठल्याही पॅथोजनला जिने किल केलेलं नाहीये त्याला आपण म्हणतो नाईव्ह सेल्स. आणि ऍक्टिव्हेटेड म्हणजे जिने आतापर्यंत ऍटलिस्ट एका तरी पॅथोजन्सला इंटरॅक्ट केलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द ऍक्टिव्हेटेड सेल. मग ह्या दोन्ही सेल्स आहेत, जर तुम्हाला ह्या दोन्ही सेल्स मध्ये डिस्टिंग्विश करायचं असेल तर तुम्ही असं कुठलं मार्कर चेक करता की ज्यावरून तुम्ही सांगू शकता की ही नाईव्ह आहे आणि ही लिम्फोसाइट आहे. आता ऑप्शन बघूयात. प्रेझेन्स ऑफ द टी सेल रिसेप्टर, प्रेझेन्स ऑफ टी सेल रिसेप्टर. तर टी सेल रिसेप्टर ऑब्विसली दोन्ही पण टी लिम्फोसाइट आहे म्हणलं, दोघींकडे दोन्ही सेल्सकडे काय असणार आहे टी सेल रिसेप्टर असणार आहे. प्रेझेन्स ऑफ को रिसेप्टर, येस दोन्हींकडे पण को रिसेप्टर प्रेझेंट असणार आहे. CD28 क्लस्टर ऑफ डिफरन्शिएशन 28 यावरून तुम्ही डिस्टिंग्विश करू शकता की कुठली नाईव्ह सेल आहे आणि कुठली ऍक्टिव्हेटेड आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज द CD28. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 3. द वॅलेन्सी ऑफ इम्युनोग्लोबुलिन M मॉलिक्यूल इज. क्वेश्चन विचारलंय जानेवारी 2013 मध्ये. ऑप्शन आहे 8, 10, 12 अँड 14. सो ह्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे की ही जी अँटीबॉडीज आहेत तर आपल्याला माहिती आहे की डिफरंट टाईपच्या अँटीबॉडीज आहेत ज्याला आपण इम्युनोग्लोबुलिन्स म्हणतो. इम्युनोग्लोबुलिन्स काय एक प्रकारचं प्रोटीन आहे. सो M मॉलिक्यूलची व्हॅलेन्सी विचारलेली आहे. त्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे की कुठली अँटीबॉडी मोनोमेरिक आहे, कुठली अँटीबॉडी डायमेरिक आहे आणि कुठली अँटीबॉडी मल्टीव्हॅलेंट म्हणजेच पेंटामेरिक आहे. हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, जे बेसिक आहे. मोनोमेरिक अँटीबॉडीज जी आपण नॉर्मली ड्रॉ करतो जेव्हा येते ड्रॉ अवेलेबल डायग्राम ऑफ द अँटीबॉडी, ही आपण अँटीबॉडी ड्रॉ करतो. आपल्याला माहिती आहे की अँटीजन कोणत्या रिजनला जाऊन बाइंड करते ह्या अँटीबॉडीजच्या, ही आहे आपली अँटीबॉडी बरोबर. अँटीजन इथे जाऊन बाइंड करतो म्हणजे ह्या मोनोमेरिक अँटीबॉडीजला अँटीजन बाइंडिंग साइट किती आहे 2 आहे. म्हणजेच ह्या मोनोमेरिक अँटीबॉडीजची व्हॅलेन्सी किती झाली तर 2 व्हॅलेन्सी झाली. का, कारण की ह्याला 2 अँटीजन बाइंड होऊ शकतात. सो त्याला आपण अँटीजन बाइंडिंग साइट असं म्हणतो. त्यानंतर डायमेरिक. आता डायमेरिकला ऑब्विसली तुम्ही समजू शकता डायमेरिकला किती, इथे जे चेन असते जी जॉईनिंग चेन आपण म्हणतो ज्याला जे चेन, अशा प्रकारे. सो इथे एक अँटीजन, इथे एक आणि इथे एक, म्हणजे डायमेरिकची व्हॅलेन्सी किती झाली 4 व्हॅलेन्सी, कारण की ऍट अ टाइम किती अँटीजन बाइंड होऊ शकतात 4. मग पेंटामेरिक काय आहे तर पेंटामेरिक म्हणजे ऑब्विसली 5 मोनोमेरिक युनिट व्हेन कम्स टुगेदर देयर इज अ पेंटामेरिक इज गेटिंग फॉर्म. जर एक मोनोमेरिक 2 व्हॅलेन्सी क्रिएट करते तर पेंटामेरिक अँटीबॉडीज 10 व्हॅलेन्सी क्रिएट करतील. आता हे तुम्हाला लक्षात आलं व्हॅलेन्सी, पण तुम्हाला हेच माहिती नसेल की M मॉलिक्यूल किंवा इम्युनोग्लोबुलिन M जी आहे ती मोनोमेरिक आहे, डायमेरिक आहे का पेंटामेरिक, तर तुम्हाला आन्सर्स सांगता येणार नाहीये. सो द immunoglobulin M is what? Immunoglobulin M is the pentameric antibody having the लार्जेस्ट अँटीबॉडी आहे आणि त्याचं मॉलिक्युलर वेट पण जास्त असणार आहे पेंटामेरिक असल्यामुळे बरोबर. डायमेरिक जी आहे ती आहे IgG आणि रिमेनिंग सगळ्या काय आहे IgD जे आहेत ते काय मोनोमेरिक अँटीबॉडीज आहे. सो इम्युनोग्लोबुलिन M बद्दल विचारले, द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर B, दॅट मीन्स दे आर हॅव्हिंग द 10 व्हॅलेन्सी. आता डायग्रामॅटिकली पुन्हा एकदा बघूयात. बघा इथे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते IgG काय तर IgG इज द मोनोमेरिक, IgE काय आहे मोनोमेरिक, IgD काय आहे मोनोमेरिक आणि IgA काय आहे तर IgA इज द डायमेरिक. सॉरी मगाशी एक्सप्लेन करताना थोडंसं मिसमॅच झालंय. IgA जी आहे ती डायमेरिक आहे, इथे क्लिअर करा. IgA जी आहे ती डायमेरिक आहे. तर IgA ची व्हॅलेन्सी किती झाली, डायमेरिकची व्हॅलेन्सी किती झाली 4 व्हॅलेन्सी. आता हा IgM आहे, IgM ला जर आपण ड्रॉ केलं तर अशा टाइप मध्ये आपल्याला IgM मिळेल
बघा अशा प्रकारे 1 2 3 4 आणि 5 अशा प्रकारे आपल्याला IgM चे पेंटामेरिक मिळेल. पेंटामेरिक आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी किती 2 अँटीजन बाइंड होतील मोनोमेरिकच्या 2 2 2 2 अशा प्रकारे बाइंड होतील अँड इन दिस वे देअर इज द 10 व्हॅलेन्सी इज देअर. अशा प्रकारे आपण सांगू शकतो की तिथे 10 व्हॅलेन्सी आहेत पेंटामेरिक असल्यामुळे आणि ही मोनोमेरिक युनिट ह्या मोनोमेरिक युनिट सोबत जे चेनने बाइंड असतं. तर दिस इज द जे चेन, थोडीशी फ्लेक्झिबल असते, दॅट इज द जे चेन. मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय विचारलंय बघा, विच वन ऑफ द सब क्लासेस ऑफ द अँटीबॉडीज आर फाउंड इन द ब्लड सिरम अँड सिक्रिशन्स. डिसेंबर 2013 मध्ये क्वेश्चन विचारलाय. खालीलपैकी कुठले सब क्लासेस आहे की ज्या म्हणजे अँटीबॉडीचे की जे कशामध्ये असतात, ब्लड सिरम मध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्रिशन्स मध्ये असतात. ऑप्शन आहे IgG1 IgG4 IgG2 G3 A1 A2 G1 G3. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, IgA जी अँटीबॉडी आहे, IgA अँटीबॉडी सिक्रिशन्स मध्ये इन्व्हॉल्व असते. ऑब्वियसली ती ब्लड सिरम मध्ये पण इन्व्हॉल्व असते. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन्स आपले अल्टिमेटली कट झाले जर तुम्हाला माहिती असेल की IgA ही सिक्रिशन्स मध्ये असते. बरोबर, म्हणजे तुमचे टीयर्स तुम्ही कन्सिडर करा. तर टीयर्स मध्ये आपण जेव्हा काही कचरा वगैरे जातो डोळ्यांमध्ये किंवा एखादा अँटीजन गेला तर तिथे सिक्रिशन्स मध्ये आपल्या डोळ्यातून पाणी येतं. तर सिक्रिशन्स मध्ये कुठले अँटीबॉडीज असते, तर IgA. सो रिमेंबर दिस इज द ऑप्शन. कुठला सब क्लासेस, IgA आणि IgA2, दॅट इज द करेक्ट ऑप्शन, कारण की ही ब्लड सिरम आणि सिक्रिशन्स मध्ये इन्व्हॉल्व आहे. क्वेश्चन नंबर 5 काय विचारले, द सिग्निफिकन्स ऑफ क्लास स्विचिंग ऑफ द इम्युनोग्लोबुलिन इज दॅट द बी सेल लिनिएजेस कॅन. क्वेश्चन विचारलाय डिसेंबर 2013 मध्ये. क्लास स्विचिंग जे आहे बी सेल लिनिएजेस मध्ये त्याचे काय सिग्निफिकन्स आहे हा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स दिलेत, रिकॉग्नाइज द सेम अँटीजन बट परफॉर्म द डिफरंट इफेक्टर फंक्शन, perform the same effector function on the different antigen, convert itself a T cell lineages and convert itself a stem cells. जर एखाद्या lineages मध्ये गेला तर तो पुन्हा stem cell फॉर्म होणार नाही, that is incorrect. आता विचारले काय, बी सेलचं विचारलंय, बी सेल लिनिएजेस, तो डायरेक्टली टी मध्ये कसं काय स्विच होईल, नो, सो दॅट इज द इनकरेक्ट. आता क्लास स्विचिंग होतीये तर क्लास स्विचिंग अँटीजन बदलल्यामुळे नाही होते. क्लास स्विचिंग का गरजेची आहे, कारण की तिथे मोर इफेक्टिव्ह फंक्शन करण्यासाठी क्लास स्विचिंग गरजेचे आहे. त्यामुळे असं म्हणू शकत नाहीये की डिफरंट अँटीजन्स आहे म्हणून क्लास स्विचिंग होते. क्लास स्विचिंग का होते, सेम अँटीजन असतो पण डिफरंट फंक्शन्स काम करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर की एखादा अँटीजन ए आहे, ठीक आहे, हा अँटीजन ए आहे आणि ह्याने काय केलं, एंटर केलं बॉडीमध्ये. अँटीजन ए जेव्हा आला तर तेव्हा इनिशियल जे आपला रिस्पॉन्स होता बॉडीमध्ये तेव्हा कोणत्या अँटीबॉडीज फॉर्म झाल्या होत्या, IgM नावाच्या अँटीबॉडीज फॉर्म झाल्या होत्या, त्याला आपण प्रायमरी रिस्पॉन्स म्हणतो. सेम अँटीजन ए आला, सेम अँटीजन, पुन्हा अँटीजन ए आला, पण ह्या वेळेस काय झालं, सेकंडरी रिस्पॉन्स मध्ये IgM ने इफेक्टिव्हली फंक्शन न केल्यामुळे इथे जी क्लास स्विचिंग झाली तर IgM च्या नंतर इथे डायरेक्टली कोणती अँटीबॉडीज डिस्प्ले झाली, तर IgG अँटीबॉडी आली, इथे IgG अँटीबॉडी आली. अँड नाउ दॅट IgG इज ट्राइंग टू फाइट अगेन्स्ट दिस अँटीजन ए. म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल अँटीजन सेम आहे, क्लास स्विचिंग जी आहे ती कशासाठी होते, तर इफेक्टिव्ह फंक्शनसाठी, टू परफॉर्म द डिफरंट इफेक्टर फंक्शन्स. पुन्हा एकदम क्लिअर कट डायग्रामॅटिकली समजून घेण्यासाठी बघूयात. बघा इथे तुम्हाला अशा प्रकारे डायग्राम दिसते. बघा ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की हा जो आहे एक्सपोजर टू द अँटीजन ए. इनिशियली इथे अँटीजन ए ने एक्सपोज केलं होतं. एक्सपोज केल्याच्या नंतर प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स, लो अफिनिटी अँटीबॉडीज फॉर्म झाले. प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स झाला आणि प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स मध्ये लो अफिनिटी अँटीबॉडी जनरेट झाल्या आणि पर्टिक्युलरली IgM म्हणू शकतो आपण.
त्यानंतर सेकंड एक्सपोजर, सेकंड टाइम पुन्हा अँटीजन ए आला, सेकंड टाइम पुन्हा अँटीजन ए आला तर इथे हाय अफिनिटी अँटीबॉडीजने काम करणं गरजेचं आहे. आणि हाय अफिनिटी अँटीबॉडीज कुठल्या, तर IgG हाय अफिनिटी अँटीबॉडीज आहे. म्हणजेच इथे बघा क्लास स्विचिंग जे आहे ती IgM वरून क्लास स्विचिंग कुठे होते, IgG मध्ये. ठीक आहे, अँटीजन आला, अँटीजनला इनिशियली IgM चा रिस्पॉन्स झाला, पण IgM जी आहे त्यांची प्रॉपर बाइंडिंग नव्हती, म्हणजे लो अफिनिटी होती अँटीजन सोबत. आणि त्यानंतर काय झालं, सेम अँटीजन एक्सपोज झाला तर इथे रिस्पॉन्स झाला IgG. म्हणजे क्लास स्विचिंग कोणाची झाली, IgM ची क्लास स्विचिंग IgG, म्हणजे दोन इम्युनोग्लोबुलिनच्या क्लासची क्लास स्विचिंग झालेली. सो अँटीजन इज द सेम, अँटीजन हा सेम आहे बट डिफरंट इफेक्टर फंक्शन. आणि हे जे IgM IgG ह्या अँटीबॉडीज कुठून फॉर्म होतात, ह्या सगळ्या अँटीबॉडीज फॉर्म होतात तुमच्या बी सेल्स पासून. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, which one of the following is not an isotypic determinants. क्वेश्चन विचारलंय सप्टेंबर 2015 मध्ये. खालीलपैकी आयसोटायपिक डिटर्मिनंट कोणता नाहीये, IgG1, IgG2M, IgG2, IgG3. आता जर तुम्ही बघितलं तर आत्ताच आपण 2013 चा क्वेश्चन बघितला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सबटाइप्स विचारले होते, सिक्रिशन्स मध्ये ब्लड सिक्रिशन आणि याच्यामध्ये कोणत्या अँटीबॉडीज होत्या. तर त्याच्यामध्ये आपल्याला कळालं होतं की आयसोटाइप G1 हा पण आयसोटाइप आहे, G2 हा पण आयसोटाइप आहे, G3 हा पण आयसोटाइप आहे. पण तिथे असं ऑप्शन नव्हतंच आयसोटाइपचं की जिथे G2M. सो खालीलपैकी G2M हा कुठल्याही टाइपचा आयसोटाइप नाहीये, राईट, कुठल्याही अँटीबॉडीचा हा आयसोटाइप नाहीये. सो द करेक्ट ऑप्शन इज द ऑप्शन नंबर सी, दॅट इज द IgG2M. विचारलंय ना, नॉट आयसोटायपिक डिटर्मिनंट. सो त्यामुळे गरजेचं आहे की आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करतो, त्यावरती आधारित पुढचे क्वेश्चन्स विचारले जातात. आत्ताच्या आत्ताच तुम्ही बघितले 2013 आणि 2015. सो गरजेचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचा स्टडी करणं. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन काय विचारलंय बघा, सप्टेंबर 2015 मध्ये विचारलंय, एंडोजिनियस अँटीजेन्स आर प्रेझेंटेड टू द T lymphocytes via. ऑप्शन आहे MHC क्लास 1 मॉलिक्यूल, MHC क्लास 2 मॉलिक्यूल, MHC क्लास 3 आणि इंटरल्युकिन्स. आता एक्झोजिनियस आणि एंडोजिनियस, एक्झोजिनियस आणि एंडोजिनियस मध्ये काय डिफरन्स आहे, तर एंडोजिनियस म्हणजे जे बॉडीमध्ये फॉर्म झाले, जसं ट्यूमर, इम्प्रॉपरली फोल्डेड प्रोटीन जे अँटीजन म्हणून ऍक्ट होतात त्याला आपण एंडोजिनियस म्हणतो. एक्झोजिनियस म्हणजे बाहेरून, जसं एखादा बॅक्टेरिया आला तर तो काय झाला, एक्झोजिनियस अँटीजन. जेव्हा एक्झोजिनियस असतो तर एक्झोजिनियस प्रेझेंट करण्यासाठी कुठला मॉलिक्यूल यूज होतो, तर तो होतो MHC क्लास 2 मॉलिक्यूल यूज होतो. एंडोजिनियस जर एक्सपोज करायचा असेल तर कुठला मॉलिक्यूल यूज करतो, तर MHC1. सो MHC काय आहे, तर हे मेजर हिस्टोकम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स आहे 2 आणि 1. एंडोजिनियस असेल तर 1. मग 1 असेल तर कोणत्या सेलला प्रेझेंट करणार आहे, तर 1 असेल तर TC सेलला प्रेझेंट करणार आहे. M2 असेल तर कोणत्या सेलला, TH सेलला प्रेझेंट करणार आहे. आता TH म्हणजे काय, T हेल्पर सेल. C म्हणजे काय, T सायटोटॉक्सिक सेल. हे कशाचे क्लास आहेत, तर T सेल्सचे हे क्लासेस आहेत. सो एंडोजिनियस अँटीजन विचारलाय तर एंडोजिनियस MHC1. सो द करेक्ट ऑप्शन इज द MHC1 क्लास मॉलिक्यूलला रिप्रेझेंट होणार आहे एंडोजिनियस अँटीजन. क्वेश्चन नंबर 8 बघा, which one of the following is not the attribute of the adaptive immune response. आता अडॅप्टिव्ह आणि इनेट इम्युन रिस्पॉन्स हे दोन्ही तुम्हाला बेसिकली माहिती असणार आहेत, कारण की आपण हे 12th स्टँडर्ड मधून स्टडी करतोय. इनेट इम्युन रिस्पॉन्स म्हणजे जो मदरकडून फिटसकडे आलेला आहे त्याला आपण इनेट म्हणतो. आणि अडॅप्टिव्ह म्हणजे जसं जसं आपण एखाद्या एन्व्हायरमेंटला एक्सपोज होत जातो तर लॉट ऑफ ऑर्गॅनिझम इज अटॅकिंग ऑन अस, आणि त्यानंतर जो काही रिस्पॉन्स जनरेट होतो आपल्या बॉडीमध्ये त्याला आपण अडॅप्टिव्ह म्हणतो. अडॅप्टिव्ह म्हणजे नंतर अडॅप्ट केलाय आपण तो रिस्पॉन्स. मग आता इनेट इम्युन रिस्पॉन्स आणि अडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स मध्ये डिफरन्स काय, तर इनेट इम्युन रिस्पॉन्स कडे स्पेसिफिसिटी नसते. म्हणजे कुठलेही अँटीजन आला, कुठलेही बॅक्टेरिया आला की इनेट इम्युनिटी डायरेक्टली जाते आणि अटॅक करायला लागते. अडॅप्टिव्ह टेस्टी नसते, अडॅप्टिव्ह हुशार असते. अडॅप्टिव्ह काय करते, बघते की कुठला बॅक्टेरिया आहे, कुठला अँटीजन आहे, ह्याच्या अगेन्स्ट काय काम केलं पाहिजे. म्हणजेच अडॅप्टिव्ह कडे काय आहे,
स्पेसिफिसिटी आहे. Also, adaptive immune system also having the diversity आहे. Also, they are responsible to generate the memory. ते मेमरी जनरेट करू शकतात. इनेट इम्युन रिस्पॉन्स मेमरी जनरेट करू शकत नाही. But they are not the sensitive. That is not the any type of the attribute like a sensitivity. So, the correct option is a sensitivity. काय विचारले? नॉट अन ॲट्रिब्यूट ना. सो सेन्सिटिव्हिटी इज नॉट अन ॲट्रिब्यूट. त्यांच्याकडे स्पेसिफिसिटी आहे, डायव्हर्सिटी आहे, मेमरी जनरेट करण्याची ॲबिलिटी आहे, बट सेन्सिटिव्हिटी इज नॉट द एनी टाईप ऑफ द ॲट्रिब्यूट इन द अडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स. क्वेश्चन विचारला होता मे 2016 मध्ये. क्वेश्चन नंबर 9 बघा. इन द अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन द असोसिएशन कॉन्स्टंट Ka at the equilibrium is represented by. अँटीजन अँटीबॉडीजच्या रिॲक्शन मध्ये असोसिएशन कॉन्स्टंट विचारले. सो ऑप्शन दिलेत. अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स, फ्री अँटीजन, फ्री अँटीबॉडी, फ्री अँटीजन, फ्री अँटीबॉडी divided by complex, and complex divided by free antigen, free antibody. So the correct option is the option number D. Ka कॉन्स्टंट कशाने डिनोट करतो किंवा असोसिएशन कॉन्स्टंट ज्याला म्हणतो, Ka at equilibrium is represented by what? Antigen antibodies complex divided by free antigen and also the free antibody. So the option number 4th one is the correct. क्वेश्चन नंबर 10 बघा. क्वेश्चन नंबर 10 2017 लाच विचारलेला आहे. FAB fragment is produced by the pepsin treatment, is produced by the separation of heavy and light chains, bind the antigen, lack the light chain. सो असे 4 ऑप्शन्स विचारले गेलेले आहेत. FAB फ्रॅगमेंट कुठला फ्रॅगमेंट आहे ते आपण बघूयात. ही जर तुम्ही अँटीबॉडी कन्सिडर केली तर हा वरचा जो आहे तो FAB फ्रॅगमेंट आहे आणि हा जो आहे तो FC रिजन आहे, फ्रॅक्शन ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. मग FAB फ्रॅगमेंट का क्रिएट होतोय ते विचारले त्यांनी. सो आता डायग्रामॅटिकली बघूयात आपण. हे बघा, पेप्सिन आणि पेपेनची ऍक्टिव्हिटी. ही एक अँटीबॉडी होती. डायसल्फाइड लिनिएजेस, ही लाईट होती, ही हेवी होती. ही लाईट चेन आहे, ही हेवी चेन आहे. ह्या दोघींमध्ये काय आहे तर डायसल्फाइड चेन आहे, ह्याच्यामध्ये डायसल्फाइड चेन आहे आणि इथे डायसल्फाइड चेन आहे. यावरती जर आपण पेप्सिन नावाचा एन्झाईम टाकला तर पेप्सिन नावाचा एन्झाईम काय करतो तर पेप्सिन नावाचा एन्झाईम जिथे कुठे डायसल्फाइड बॉन्डिंग आहे त्याच्या खालच्या साईडला बिलो दॅट लाईन दे आर क्लिविंग द अँटीबॉडीज. म्हणजे इथे जर बघितलं तर हा FAB फ्रॅगमेंट सेपरेट झाला आणि त्यानंतर ह्या ज्या खालच्या चेन्स आहेत त्या सेपरेट आउट झाल्या हेवी चेनच्या रिमेनिंग. पेपेनचं डायजेशन बघितलं तर हा FAB फ्रॅगमेंट क्रिएट करतात आणि हा FC फ्रॅगमेंट क्रिएट करतात. सो पेप्सिन आणि पेपेन हे 2 ऑप्शन्स आहेत. क्वेश्चन बघा. FAB फ्रॅगमेंट का क्रिएट झाला? इट इज प्रोड्युस्ड बिकॉज ऑफ द पेप्सिन ट्रीटमेंट. राईट? कशामुळे प्रोड्यूस झालाय तर पेप्सिनच्या ट्रीटमेंटमुळे. कसं प्रोड्यूस झालाय तर ते आपण बघितले. पेप्सिन आणि पेपेन काय आहे तर हे दोन्ही काय आहेत एन्झाईम्स आहेत जे की अँटीबॉडीज वरती अटॅक करतात, क्लीव करतात आणि वेगवेगळे फ्रॅगमेंट्स क्रिएट करतात. FAB टोटल फ्रॅगमेंट आपल्याला पेप्सिनच्या डायजेशनमुळे मिळतो. सो द करेक्ट ऑप्शन इज द ऑप्शन नंबर A. In this way we have completed the questions regarding the immunology. जेवढे काही क्वेश्चन्स आलेले आतापर्यंत तेवढे सगळे मी डिस्कस केले. 2019चा क्वेश्चन पेपर आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. 2020 मध्ये जेवढे काही क्वेश्चन्स आले तुम्ही एकदा चेक करून घ्या. सो आता 2021 ला मे बी तुम्हाला ह्याच क्वेश्चन वरती आधारित इम्युनोचे क्वेश्चन्स विचारू शकतात. होप सो तुमचे बरेचसे कॉन्सेप्ट्स ह्या 10 क्वेश्चन्स थ्रू क्लिअर झालेले असतील. माझ्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बद्दलचे असेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करूयात. So thank you so much.